मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. मित्रांनो, आषाढी एकादशी निमित्त परंपरेचं एक भव्य आणि दिव्य विठ्ठल केसरी ओपनचं मैदान होतंय. मौजे कातर खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी दिनांक 25 जुलै 2026 एक परंपरेचं ओपनचं मैदान होतंय आणि या मैदानामध्ये टॉपचे 5 पहिरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जे काही जवळपास मित्रांनो फिक्सच झालेले आहेत. टॉपचे संभाव्य फिक्स पहिरे 5 मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिला पहिरा, टॉपचा पहिरा मित्रांनो, मोहित शेठ धुमाळ सोसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर. ज्या बैलानं मित्रांनो लहानापासून वृद्धांपर्यंत व महिलांना देखील बैलगाडा क्षेत्र काय असतं ते दाखवून दिलं, असा मोहित शेठ धुमाळ सोसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर. याच विठ्ठल केसरी जे मागच्या वर्षी झालं होतं ओपनचं मैदान 2025चं, त्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर. आणि मित्रांनो, बकासूर आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल तर मित्रांनो, बकासूर सोबत मागील वर्षी प्रथम क्रमांकाचा जो मानकरी ठरला होता असा स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा षष्टम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा आणि द्वादशम हिंद केसरी बकासूर हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. मित्रांनो, आपण बघितलं असेल त्या जी विठ्ठल केसरीचे आयोजक आहेत त्यांची देखील मित्रांनो इच्छा आहे की यावर्षी देखील द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि षष्टम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा एका जोट्यामध्ये पळताना दिसावेत. त्याचबरोबर या मैदानातील दुसरा टॉपचा पहिरा मित्रांनो, या बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वात मोठी खरेदी ज्या नंदीची झाली आहे आणि मित्रांनो चालू सीझनला आता गुलालाचा वेताज बादशाह म्हणून नंदीची ओळख निर्माण झाली असा मित्रांनो समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा मल्हार 11-11. मित्रांनो, मल्हार आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल तर मल्हार आपल्याला किरणप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रायना आणि मल्हार 11-11 आपल्याला एका जोट्यामध्ये पुन्हा एकदा पळताना दिसू शकतात. मित्रांनो, आपण बघितलं असेल हा जोड आपल्याला बिनजोडमध्ये पळताना दिसला होता. एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं होतं मल्हार 11-11 आणि हिंद केसरी रायनाच्या गाडीला. आणि नक्कीच विठ्ठल केसरी मैदानामध्ये देखील आपल्याला हाच जोड पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर या मैदानातील तिसरा टॉपचा पहिरा, ज्या या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या नंदीने आदत वयामध्ये धुमाळ गळू घातला आणि पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरी किताबाचा मान पटकून त्याचं व त्याच्या मालकाचं नाव अजरामर केलं आणि आत्ता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख निर्माण झाली असा मित्रांनो हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा चतुर्थ हिंद केसरी सचिन मित्रांनो आता आपल्याला कोणत्या टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसणार आहे. आपण बघितलं असेल बोरजाईवाडी या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये चतुर्थ हिंद केसरी सचिन आणि शिखरा पळताना दिसले होते. टॉपचं स्पीड आपल्याला बघायला मिळालं होतं आणि त्या मैदानामध्ये सचिनने पुन्हा एकदा दाखवून दिलं की जेव्हा तो एक नवीन नंदी घेऊन पळतो, एक टॉपचं स्पीड लागतं गाडीला आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला सचिन आणि शिखरा. त्यानंतर सचिन आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल ते मित्रांनो सचिन आणि दीपक शेठ पाटील चिर्ले यांचा शॉटगन मेहरबान आणि मित्रांनो सचिन पुन्हा एकदा ही गाडी आपल्याला सज्ज होताना दिसते. माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये आपण बघितलं होतं एक टॉपचं स्पीड या गाडीला लागलं होतं आणि नक्कीच या विठ्ठल केसरी मैदानामध्ये देखील आपल्याला हा जोड पळताना दिसू शकतो. शॉटगन मेहरबान आणि चतुर्थ हिंद केसरी सचिन. मित्रांनो, या विठ्ठल केसरी मैदानातील चौथा टॉपचा पहिरा कोणता आहे तर मित्रांनो चौथा टॉपचा पहिरा स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार वेगर पनवेल यांचा घरचा साज आपल्याला पुन्हा एकदा विठ्ठल केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. आपण बघितलं असेल कासेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला घरचा साज पळताना दिसला होता रोमन दादा आणि सर्जा दादा आणि नक्कीच या विठ्ठल केसरी मैदानामध्ये देखील आपल्याला घरचा साज पळताना दिसू शकतो. कदाचित मित्रांनो रोमन दादा आणि सर्जा दादा किंवा सर्जा दादा आणि देवा दादा जी नवीन खरेदी झाली मित्रांनो देवा दादा, तो नंदी मित्रांनो देवा दादा आणि सर्जा दादा हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो या भव्य दिव्याच्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये.
त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठल केसरी मैदानातील 5वा आणि टॉपचा पहिरा अमित शेठ भाडे वाघोली पुणे यांचा हिंद केसरी चिमण्या. मित्रांनो चिमण्याचा आता संघर्षाचा काळ चालू आहे आणि नक्कीच मित्रांनो चिमण्या देखील आपल्याला लवकरच कमबॅक करताना दिसणार आहे. मित्रांनो चिमण्या आपल्याला कोणासोबत पळताना दिसू शकतो तर मित्रांनो चिमण्या आणि समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे वेटावा यांचा मित्रांनो जो सुंदर आहे, सुंदर 11-11 आणि हिंद केसरी चिमण्या हा जोड आपल्याला या भव्य दिव्य अशा विठ्ठल केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. तर हे होते मित्रांनो काही टॉपचे संभावित फिक्स पहिरे जे आपल्याला विठ्ठल केसरी भव्य दिव्य अशा विठ्ठल केसरी मैदानामध्ये जे की होते 25 जुलै 2026 ला पळताना दिसू शकतात. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की कोण कोणासोबत पळताना दिसू शकतं नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.